गेल्या 8-9 वर्षापासून सेवाज्येष्ठतेबाबतचा घोळ संपत नाही। सेवाज्येष्ठतेबाबत MEPS 1981 मधील अनुसूची फ असताना 14-11-17 चे शासन परिपत्रक आले। त्याचा लाभ घेत काही शिक्षक मुख्याध्यापक झाले, सेवानिवृत्तही झाले। नंतर हे परिपत्रक 3 मे 2019 रोजी रद्द झाले। त्यानंतर 24 मार्च 2023 रोजी अधिसूचना आली व MEPS 1981 अनुसूची फ मधील दुरुस्ती करून पुन्हा गोंधळ निर्माण झाला, संभ्रम निर्माण झाला। त्या 24 मार्च 2023 च्या अधिसूचनेनुसार पुन्हा 28 जानेवारी 2025 रोजी स्पष्टीकरण आले, तरीही गोंधळ संभ्रम कायमच आहे। आणि अशा अवस्थेमध्ये तो एक सिनेमा होता, त्यात म्हटलेलं होतं तारीख पे तारीख। आता म्हणावंच वाटते की संभ्रमात संभ्रम पुन्हा संभ्रम। आणि अशा संभ्रमाच्या अवस्थेमध्ये पुन्हा शालेय शिक्षण विभागाने 23 जानेवारी 2026 रोजी एक आदेश पुन्हा निर्गमित केला। आता या 23 जानेवारी 2026च्या आदेशाने सर्व संभ्रम दूर होणार की पुन्हा संभ्रम वाढणार, यावरच आपण आज चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर। तर 23 जानेवारी 2026चा हे जे आदेश आहे, त्या आदेशाचा विषय बघा काय म्हटलाय विषयामध्ये। महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये नमूद शिक्षक संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेबाबतच्या तरतुदींची अंमलबजावणी करणे। म्हणजे MEPS 1981 मधील जे अनुसूची फ आहे त्याची अंमलबजावणी करणे हा या शासन आदेशामधला विषय आहे। आता आपण सुरुवातीला MEPS 1981 मधील अनुसूची फ मध्ये काय तरतुदी आहे ते थोडक्यात पाहून घेऊ। काय म्हटलं त्यामध्ये की प्रवर्ग अ मध्ये कोण, ज्या शाळेची पटसंख्या 500 पेक्षा वरती आहे, 500च्या वर आहे, अशा शाळेतील मुख्याध्यापक। प्रवर्ग ब मध्ये कोण, तर ज्या शाळेची एकूण पटसंख्या 500च्या आत आहे ते मुख्याध्यापक, किंवा ज्या शाळेमध्ये 20 पेक्षा जास्त अधिक वर्ग तुकड्या आहेत त्या शाळेचे उपमुख्याध्यापक। आता मुख्य विषय इथून सुरू होतो आहे प्रवर्ग क चा, की प्रवर्ग क मध्ये कोण, जे शिक्षक ग्रॅज्युएट आहे आणि BEd आहे किंवा BPEd आहे, असे सर्व शिक्षक आपल्या अनुसूची फ नुसार प्रवर्ग क मध्ये येतात। ते माध्यमिकला आहे, पूर्व माध्यमिकला आहे, याचा आजपर्यंत कधीही विचार होत नव्हता। त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेच्या आधारे त्यांची सेवाज्येष्ठता आहे ती ठरत होती। नंतर मग गोंधळ निर्माण झाला। आता 23 जानेवारी 2026 चे आदेश काय म्हणतात, जे आता आदेश काढलेले आहे MEPS 1981 मधील अनुसूची फ मधील तरतुदी व शासन परिपत्रक 28 जानेवारी 2025 अन्वये देण्यात आलेले स्पष्टीकरण यानुसार पदोन्नती किंवा सेवाज्येष्ठताबाबत अंमलबजावणी करण्याबाबत शासन स्तरावरून माननीय शिक्षण आयुक्तांना सूचित केलेले आहे। आता थोडक्यामध्ये आपण बघूया की आपण पाहिलं MEPS 1981 मधील अनुसूची फ। आता 28 जानेवारी 2025 चे जे स्पष्टीकरण आहे ते काय म्हणते की माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्त झाल्याशिवाय प्रवर्ग क मध्ये प्रत्यक्षात प्रवेश होणार नाही। म्हणजे माध्यमिक विभागामध्ये जोपर्यंत तो शिक्षक प्रवेश करत नाही 9-10 करता, विशेषतः त्या शिक्षकाची जो प्रवर्ग आहे तो क राहणार नाही। जरी तो शिक्षक BEd धारक आहे पण माध्यमिकमध्ये नाही आहे, 9-10 वर कार्यरत नाही, तर अशा शिक्षकांचा प्रवर्ग क मध्ये प्रवेश होणार नाही।
हे असं कुठे म्हटलं आहे? 28 जानेवारी 2025च्या शासन परिपत्रकाच्या स्पष्टीकरणामध्ये. त्यामध्ये पुन्हा एक विशेष गोष्ट अशी होती की काही शिक्षक असे होते की जे माध्यमिकला लागले 8, 9, 10 RTच्या पूर्वी जेव्हा ढाचा होता, स्ट्रक्चर होतं माध्यमिक म्हणजे 8, 9, 10, तर असे शिक्षक जर किंवा 31 मार्च 2010 पूर्वी जर ते वर्ग 8वर लागले असेल तर त्यांची गणना माध्यमिक शिक्षक म्हणून होईल. आणि जर नियुक्ती 1 एप्रिल 2010 नंतर असेल तर ते शिक्षक माध्यमिक विभागातच म्हणजे 9-10 वर्ष लागले असेल तरच त्यांची जी गणना आहे ते प्रवर्ग क मध्ये होईल. आता दोन्ही भाग पाहिले आपण. MEPS 1981 मध्ये अनुसूची फ पाहिली आणि 28 जानेवारी 2025चे स्पष्टीकरण पाहिले. आता विशेष म्हणजे या 28 जानेवारी 2025च्या त्या स्पष्टीकरणामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की एक शिक्षक आहे जो BEd नाही आहे, BSc DEd आहे. सेवेमध्ये त्यांनी BEd केलं. बघा स्क्रीनवरती 1/1/22ला BEd केलं. आता आधी काय व्हायचं की ज्या दिवशी BEd झाले त्या दिवशी प्रवर्ग क मध्ये प्रवेश व्हायचा. आता ह्या शिक्षकांनी काय केलं की 1/1/22ला BEd केल्यानंतर त्यांची जी पदोन्नती आहे ते 1/1/23ला झाली माध्यमिकमध्ये. आधी काय व्हायचं 1/1/22ला प्रवर्ग क मध्ये प्रवेश व्हायचा. पण या उदाहरणामध्ये त्यांनी काय सांगितलं आता 28/1च्या स्पष्टीकरणामध्ये की जरी ते 1/1/22ला BEd झाले असेल तरी ते 1/1/22ला प्रवर्ग क मध्ये त्यांचा प्रवेश न होता ज्या दिवशी ते माध्यमिक विभागामध्ये गेले, प्रवेश झाला म्हणजे 1/1/23ला, म्हणजे 1/1/23ला त्यांनी माध्यमिकला प्रवेश केल्यामुळं 1/1/23 पासून ते प्रवर्ग क मध्ये गेले. म्हणजे काय होते याचा अर्थ की 28 जानेवारी 2025चं जे स्पष्टीकरण आहे, शासन परिपत्रक आहे, ते अनुसूची फ MEPS मधील त्याला पूर्णतः छेद देणारे आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आता पुन्हा 23 जानेवारी 2026 रोजी शासन स्तरावरून मान्य शिक्षण आयुक्त यांना दिलेल्या आदेशानुसार विचार करा. आता हा गुंता किंवा हा संभ्रम वाढेल की कमी होईल? काही संस्था 28 जानेवारी 2025 प्रमाणे व काही संस्था MEPS 1981 मधील अनुसूची फ प्रमाणे सेवाज्येष्ठता यादी तयार करतील. कारण दोन्हीही प्रमाणे कारवाई करा असं हे जे 23 जानेवारीचं पत्र आहे, आदेश आहे शासनाचा, त्यात नमूद केलेलं आहे. म्हणजे आता अशा अवस्थेमध्ये खरोखर गुंता का संभ्रम पुन्हा कमी होईल का? आणि म्हणून यावर मान्य शिक्षण आयुक्त यांनी काय स्पष्ट आदेश द्यायचे ठरवायचं आहे. कारण की आता शिक्षण आयुक्त महोदय आता राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांना काय आदेश देणार आहे हे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण कक्ष अधिकारी यांनी शिक्षण आयुक्त यांना निर्देश दिलेले आहे की त्यांनी राज्यातील सक्षम प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्या असे कळविले आहे, सूचित केले आहे. आणि जर समजा मान्य शिक्षण आयुक्त महोदयांनी हेच पत्र जसंच्या तसं क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फॉरवर्ड केलं तर पुन्हा मात्र संभ्रम किंवा गुंता सुटण्याऐवजी गुंता वाढतच राहणार आहे. आणि ह्या सर्व बाबी मान्य शिक्षण आयुक्त यांच्या निदर्शनास आणून देणे महत्त्वाचे आहे. नाहीतर सोयीनुसार सगळे होत राहील, शिक्षणाधिकारी सुद्धा सोयीनुसार अप्रूव्हल देत राहील, पुन्हा कोर्ट कचऱ्या व जे हकदार आहे त्यांना त्यांचा न्याय मिळणार नाही. कारण बरेच शिक्षक न्यायालयामध्ये हेलपाटे मारत आहे, सेवानिवृत्ती होऊन गेलेले आहे, तरी मात्र हेलपाटे संपलेले नाही. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की
आपण मान्य शिक्षण आयुक्तांना ह्या ज्या गोष्टी आहे, हा जो संभ्रम, हा जो गोंधळ आहे, हा निदर्शनास आणून देऊन काय ते स्पष्ट आदेश मान्य शिक्षण आयुक्तांना राज्यातील संपूर्ण क्षेत्रीय अधिकाऱ्यांना किंवा शिक्षणाधिकाऱ्यांना द्यावे, अशी सर्वांनी त्या पद्धतीनं उपाययोजना करावी. तूर्त एवढेच. धन्यवाद.